नमस्कार मित्रांनो, आज आपण आंतरवेग आणि वेळ या प्रकरणातील एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत आणि हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी, एमपीएससी अशा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणून हा प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत नीट समजून घ्या. ठीक आहे. तो प्रश्न असा आहे, एक पोलीस आहे चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे. पोलीस आणि चोर यांच्यामधील अंतर किती आहे? 200 मीटरचं आहे. 200 मीटरचं अंतर बघा. चोर आणि पोलिसांचा धावण्याचा वेग अनुक्रमे 10 किलोमीटर प्रति तास आणि 12 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे चोराचा वेग किती आहे? 10 किलोमीटर आहे आणि पोलिसाचा वेग किती आहे? 12 किलोमीटर प्रति तास आहे. तर पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल असं प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपण सापेक्ष वेग वापरून अगदी सोप्या पद्धतीने सोडू शकतो. सापेक्ष वेग म्हणजे काय? रिलेटिव्ह स्पीड. आता रिलेटिव्ह स्पीड मध्ये दोन कंडिशन असतात बघा. दोन व्यक्ती एकमेकाच्या विरुद्ध दिशेला जातील तर वेगांची काय करायची? बेरीज करायची. आणि जर एका दिशेने जात असेल दोघं तर वेगांची काय करायची? वजाबाकी करायची. आता चोर पोलीस बघा, एका चोर पोलीस चोराच्या का पाठीपाठी पळतो, म्हणजे दोघं एका दिशेत जातात तर वेगांची काय करायची? आपण वजाबाकी करायची. बघा, आता सापेक्ष वेग म्हणजे रिलेटिव्ह स्पीड, दोन्ही एका दिशेने धावत आहे म्हणून वेगांची काय करायची? वजाबाकी करायची. आता बघा, मोठ्या वेगमधनं लहान वेग आपण काय करायचं? मायनस करायचं. तर 12 किलोमीटर, पहिले 12 किलोमीटर लिहिलं मी. 12 किलोमीटर प्रति तास मायनस दुसरा वेग किती? 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर लिहिले. 12 10 गेले, किती राहिले? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर प्रति तास म्हणजे वेग किती आला आपला? 2 किलोमीटर प्रति तास आला. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलंय? तर पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल. म्हणजे आपल्याला टाइम विचारले. टाइम काढण्यासाठी आपल्याला कोणत्या दोन गोष्टीची गरज असते? टाइम बरोबर काय असतं? डिस्टन्स अपॉन स्पीड. बघा, डिस्टन्स आहे आपल्याला 200 मीटर आणि वेग पण किती आला आपला? 2 किलोमीटर म्हणजे स्पीड. ठीक आहे. या दोन्ही गोष्टी तर आपण आता वेळ काढू. बघा, आता अंतर बरोबर काय असतं? अंतर बरोबर काय असतं? वेग गुणाकार वेग. बघा, ठीक आहे. आता या सूत्रामध्ये काय ठेवू आपण? किमती ठेवूया. म्हणून अंतर किती दिलं आपल्याला? 200 मीटर आहे. 200 मीटर लिहिले. मित्रांनो, एकक लिहायचं, विसरायचं नाही. मीटर इथं एम लिहिलाय. ठीक आहे, शॉर्टमध्ये. वेग किती दिला आपला? 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर आहे. ठीक आहे. बघा, आता इथं लक्ष द्या, खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. अंतर कशामध्ये? मीटरमध्ये आणि वेग कशामध्ये? किलोमीटर प्रति तासात आहे. तर आपल्याला वेग देखील कशात? मीटर प्रति सेकंडमध्ये काय करायला बदलावं लागेल. तर किलोमीटर प्रति तास या एककाचे रूपांतर मीटर प्रति सेकंडमध्ये करताना आपण काय करतो? किलोमीटर प्रति तासाला 5/18 काय करतो? गुणाकार करतो. 5/18 याला काय करा? गुणाकार करा. 5/18. आता एकक कशात रूपांतर झाले? मीटर प्रति सेकंडमध्ये. ठीक आहे. तर मीटर प्रति सेकंडमध्ये एकक रूपांतर झाले. इंटू वेळ म्हणजे टाइम आपल्याला काढायचं, तसंच ठेवला मी. आता याला काय करायचं? सिम्प्लिफाय करू. बघा, मीटर इथं अंशामध्ये, इथं पण अंशामध्ये, मग कॅन्सल होतील. मीटरला काय झाले? कॅन्सल झाले. आता याला सिम्प्लिफाय करू. इथे किती राहिले? 200 राहिले. 200 गुणाकार 18 इथं छेदामध्ये बरोबर चिन्हाच्या इकडे आलं, कसे होतील? अंशामध्ये जातील. मग 18 लिहिले. छेद 2 आणि 5 कशामध्ये? अंशामध्ये, म्हणजे आणि इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे आलं, कशात जातील? छेदामध्ये जातील. तर 2 गुणाकार 5 आणि सेकंड पण इथं छेदामध्ये इकडे गेलं, अंशामध्ये जाईल, म्हणजे सेकंड. ठीक आहे, बरोबर टी. तर याला सिम्प्लिफाय करूया. बघा, 2 आणि पहिले भाग देतो. बे एक बे, तर बे एक बे, 0ला 2 तसेच. परत 5 आणि भाग द्या. 5 1 5, 5 2 10 आणि 1 0. ठीक आहे. वरती किती राहिले? अंशामध्ये 18 आणि 20 राहिले. 18 2 36 आणि 0 म्हणजे किती झाले? 36 सेकंड. 36 सेकंड झाले. सेकंड. पण मित्रांनो, आता ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलं? मिनिट दिले. उत्तर तर आपलं कशामध्ये आलं? सेकंडमध्ये आलं. तर सेकंडला मिनिटामध्ये चेंज करायसाठी काय करतो आपण? 60ने काय करतो? भाग देतो. तर आता टायमाला आपण 360ला कशाने भाग द्यायचा? 60ने भाग द्यायचा. का? सेकंडला आपण मिनिटामध्ये काय करतो? रूपांतर करतो. 0ला 0 गेला, इथं काय राहिलं? 6 36. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 6 मिनिट.
तर ऑप्शन कोणचं बरोबर असणार आहे? आपलं सी ऑप्शन बरोबर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण सापेक्ष वेग वापरून या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल, आणि हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.